मुंबई उच्च न्यायालयाकडून कबूतरखान्यावर तुर्तास बंदी तर कंट्रोल फीडिंगला परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घ्यावा, कोर्टाचे निर्देश. तर आरोग्यासह आस्थाही महत्त्वाची असून लवकरच निर्णय घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी मध्यस्थी करून कबूतरखान्याचा वाद मिटवावा, जैन मुनी निलेशचंद्र यांचं साकडं हाती शस्त्र घेण्याचा इशारा मराठी माणसासाठी नसल्याची स्पष्टोक्ती. कबूतरखान्याविरोधात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन, धरपकड केल्यानं आंदोलकांचा संताप, जैन आंदोलकांवर गुन्हे नाहीत मग आमच्यावरच का, एकीकरण समितीचा सवाल. मुंबईत आलिशान निवासस्थान असूनही धनंजय मुंडेंना सरकारी निवासस्थानाचा मोह सुटेना, 5 महिन्यानंतरही सातपुड्यात मुक्काम कायम. मुंडेंचे मुंबईत 3 फ्लॅट असल्याचा करुणा मुंडेंचा दावा. स्वातंत्र्यदिनी गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करायला छगन भुजबळांचा नकार, लोढा करणार गोंदियात ध्वजारोहण पण नाराज नसल्याचं भुजबळांचं स्पष्टीकरण. मुंबईत होणाऱ्या मोर्चाविरोधात फडणवीसांचा कट, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप तर मुख्यमंत्र्यांना खाली खेचणं हाच जरांगेंचा एककलमी कार्यक्रम, लक्ष्मण हाकेंचा पलटवार. बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र, उद्या मुंबईत मेळावा, उत्कर्ष पॅनल म्हणून ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र. पुण्यातील सोन्याचा भाव असलेली जमीन अविनाश भोसलेंच्या घशात घालण्याचा घाट, हडपसरमधील जलसंपदा विभागाच्या 250 एकर जमिनीबाबत माझाचा गौप्यस्फोट. राहुल गांधींच्या जीवाला धोका, सावरकर प्रकरणी सुनावणीवेळी वकिलांचा पुण्यातल्या कोर्टात दावा, सुनावणीवर दबाव टाकण्याचा तक्रारदार प्रयत्न करू शकतात असाही संशय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.